क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चोर चावडी धबधबा दुर्घटनेतील ऋषिकेशचा मृतदेह अखेर सापडला। तब्बल 24 तास सुरू होता प्रयत्न। देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे गावाच्या सरहद्दीवरील चोर चावडी धबधब्याजवळ असलेल्या डोहात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील एका 21 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना काल मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली होती। त्या ठिकाणी काल दुपारी 4 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत स्थानिक तरुण व मालेगाव येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने शोध कार्य राबविण्यात आले होते, तरी देखील त्या ठिकाणी सदर तरुणाचा शोध लागला नव्हता। आज बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून पुन्हा एकदा सदर तरुणाला शोधण्याचे कार्य NDRFच्या जवानांच्या वतीने त्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते। साधारण 7 ते 8 तास सततच्या शोध मोहिमेनंतर त्या ठिकाणी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान सापडला आहे। सदर तरुणाचे नाव ऋषिकेश शशिकांत संसारे, वय 21, राहणार वडगाव पंगू, तालुका चांदवड असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी सदर तरुण हा त्याच्या मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेला होता, मात्र तेथील पाण्याचा आनंद घेत असताना डोहातील खोलीचा अंदाज न आल्याने तो त्या ठिकाणी बुडाला। त्याच्या मित्रांनी सदर घटनेबाबत पोलिसांना कळविले असता देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, API नंदा पाटील, पोलीस हवालदार नितीन बारहाते, राहुल सिरसाट तसेच चांदवड येथील पोलीस निरीक्षक वाघ साहेब, चांदवडचे प्रांताधिकारी कडलक साहेब, देवड्याचे तहसीलदार कुलकर्णी साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली होती। काल दिनांक 7 रोजी स्थानिक तरुण व मालेगाव येथील पोहणाऱ्यांनी बराच वेळ शोध घेऊन देखील तरुण सापडला नव्हता। आज दिनांक 8 रोजी सकाळपासून NDRFच्या जवानांच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली आहे। दुपारी साधारण 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास सदर तरुणाचा मृतदेह सापडला असून तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली। चोर चावडी या ठिकाणी याआधी देखील वडनेर भैरव येथील 3 जण व मालेगाव येथील 1 जण या ठिकाणी बुडून मरण पावल्याने जुनी आठवण ताजी झाली आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक हौशी पर्यटक पाणी असलेल्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात, मात्र त्या ठिकाणी पाण्याचा मोह तसेच सेल्फीच्या मोहापोटी अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागत आहे। तर पर्यटनासाठी जात असलेल्या तरुणांनी योग्य ती खबरदारी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे। प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।